Hello everyone, welcome back to the next part of nuclear chemistry. आज आपण एक छोटंसं डेरिव्हेशन आणि काही न्यूमेरिकल्स बघायचे आहेत. त्यानंतर टोटल थिअरी पोर्शन आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं 3 लेक्चर यानंतर आणि टॉपिक संपून जाईल. बघा, आपण लास्ट लेक्चर मध्ये रेट ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह डीके म्हणजेच -dN/dt चा एक फॉर्म्युला बघितला. Rate of decay was directly proportional to number of nucleus present at that instant which are undecayed. And तो proportionality काढण्यासाठी एक कॉन्स्टंट आला, that was lambda called as decay constant. या इक्वेशनला आपण इंटिग्रेशन दिलं आणि इंटिग्रेशन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला लॅम्डाची व्हॅल्यू भेटली. लॅम्डा इज इक्वल टू 2.303/t log to the base 10 इनिशियल न्यूक्लियस अपॉन रिमेनिंग न्यूक्लियस. मी ऑलवेज याला काय म्हणत जाईन, N0 म्हणजे इनिशियली किती न्यूक्लियस प्रेझेंट आहे, त्यानंतर डीके चालू होईल आणि आफ्टर टाइम टी किती उरले, दॅट इज किती अनडिकेड आहेत, किती रिमेनिंग आहेत किंवा किती अनडिकेड आहेत, ते म्हणजे N असणार आहे. यालाच तुम्ही टीच्या टर्म्स मध्ये पण लिहू शकता. टीच्या टर्म्स मध्ये फॉर्म्युला होईल 2.303/λ log to the base 10 N0 upon N. काही नाही, फक्त टी ला तिकडे शिफ्ट केलं, लॅम्डाला खाली शिफ्ट केलं. ओके, इथून पुढे एक शॉर्ट डेरिव्हेशन राहतं, ते म्हणजे हाफ लाईफ. हाफ लाईफ म्हणजे आधी जिंदगी. सगळ्यात पहिल्यांदा डेफिनेशन लिहून घ्या. हाफ लाईफ, इट इज द टाइम रिक्वायर्ड, it is the time required for the radioactive substance to decay to half of its value, half of its initial value. आधी जितका प्रेझेंट होता, इनिशियल अमाउंट म्हणा, इनिशियली समजा 100 प्रेझेंट होता, इनिशियल नंबर ऑफ न्यूक्लियस 100, त्याच्या 50% ड्रॉप होण्यासाठी, 50% डिकम्पोज झाला तर उरेल किती, 50. सो 100 चा 50 होण्यासाठी जे टाइम लागलं त्याला आपण काय म्हटलं, हाफ लाईफ. The time required for the radioactive substance to decay to its half the initial volume, to decay to half of its initial व्हॅल्यू. आधी जितका होता त्याच्या हाफ व्हॅल्यूला त्याला डिकम्पोज करायचंय, याला हाफ लाईफ म्हणायचं. समजलं? मग आता मी त्याचं डेरिव्हेशन शिकवते. लॅम्डा किंवा टाइम इज इक्वल टू च्या टर्म्स मध्ये इक्वेशन लिहू आपण. टाइम इक्वल्स टू 2.303 अपॉन लॅम्डा log to the base 10 इनिशियल N0 फायनल N. राईट? याच्यामध्ये मला हाफ लाईफचं इक्वेशन काढायचंय. सो पुट टी इज इक्वल टू टी हाफ. जेव्हा अर्ध टाइम पास होईल, जेव्हा हाफ लाईफ येईल, तेव्हा उरणार किती रे, नंबर ऑफ रिमेनिंग न्यूक्लियस किती असणार, इनिशियलच्या अर्धे. 100 पैकी 50 डिकम्पोज झाले म्हणजे 50 उरले, इनिशियलचे अर्धी अमाउंट उरली. सो पुट टी इज इक्वल टू टी हाफ अँड N इज इक्वल टू N0/2 in equation number 1. T half is equal to 2.303 upon lambda log to the base 10. इनिशियली किती होते, N0. हाफ लाईफ नंतर किती उरणार आहेत, अर्धी अमाउंट उरणार आहे, अर्धी अमाउंट डिसइंटिग्रेट होणार आहे. N म्हणजे काय सांगितलेलं मी तुम्हाला, रिमेनिंग अमाउंट. रिॲक्ट किती झाले, 50%, उरणार किती, 50%, N0/2. आता काही कॅन्सल होतं का, N0 ला N0 कट झाला, उरलं काय आता, 1/1/2. Therefore T half is equal to 2.303 upon lambda log to the base 10. न्यूमरेटरच्या डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर रेसिप्रोकल होऊन काय होणार, तो 2. Therefore T half is equal to 2.303 log 2 ची व्हॅल्यू 0.3010 होल डिवायडेड बाय लॅम्डा. लॉग 2 ची व्हॅल्यू किती असते, 0.3010. Therefore हाफ लाईफ इज इक्वल टू, मल्टिप्लाय करा, 0.693 अपॉन लॅम्डा. सो हाफ लाईफ काढायचा असेल तर 0.693 ला लॅम्डानी काय करायचंय, तुम्हाला डिवाइड करायचंय.
याच्यामध्ये कुठेही या इक्वेशनला 2 म्हणू आपण. इक्वेशन 2 मध्ये तुम्हाला कुठेही n दिसत नाहीये, कुठेही तुम्हाला n0 दिसत नाहीये. सो हाफ लाईफ ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह डीके, half life of radioactive decay is independent of initial concentration. n0 त्याच्यामध्ये दिसत नाहीये, that is it is independent of initial concentration and that means it remains constant. It remains constant. ठीक है. लैम्डा एक कांस्टेंट है. लैम्डा काय है? एक कांस्टेंट व्हॅल्यू आहे. रेडिओ ऍक्टिव्ह डीके अँड 0.693 पण काय आहे? एक कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. सो कॉन्स्टंट अपॉन कॉन्स्टंट, आन्सर पण काय येणार आहे? कॉन्स्टंट. फॉर अ गिवन रिएक्शन हाफ लाईफ रिमेन्स कॉन्स्टंट. दिलेल्या रिएक्शन साठी हाफ लाईफ कसा राहणार आहे? कॉन्स्टंट राहणार आहे. समजलं? चलो, आता मग तुमच्याकडे किती फॉर्म्युलेट झाले बघा. फॉर्म्युला नंबर 1, फॉर्म्युला नंबर 2, फॉर्म्युला नंबर 3 अँड फॉर्म्युला नंबर 4. याच्यावरती बेस्ड आता आपण काही न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया. लेट अस मूव्ह टू प्रॉब्लेम नंबर 1 ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह डीके. प्रॉब्लेम नंबर 1 तुमच्या टेक्स्टबुकच्या पेज नंबर 196 वरती आहे. सो तुम्ही टेक्स्टबुक ओपन करा. पेज नंबर आहे 196. याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की अर्गॉन 41 नावाचा कंपाऊंड आहे. डिकेज इनिशियली ऍट अ रेट ऑफ, मी क्वेश्चन पण लिहिते, काही वर्ड्स तुम्हाला मी एकदम असं त्याच्यावरती स्ट्रेस देऊन बोलेन, त्या वर्ड्सना तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. अर्गॉन 41 डिकेज इनिशियली म्हणजे तुम्हाला इनिशियल अमाउंट देणार आहे ते. इनिशियली ऍट अ रेट ऑफ, initially at a rate of 575 BQ बॅकविरल. ते सायंटिस्टचं नाव की ज्यांनी पहिला नॅचरल रेडिओ ऍक्टिव्हिटीचा शोध लावलेला, त्यांच्या नावानेच युनिट आहे रेडिओ ऍक्टिव्हिटीचं बॅकविरल. द रेट फॉल्स. आता थोड्या वेळाने जाल तर रेट फॉल झालाय त्याचा. रेट फॉल्स टू 358 DPS. DPS म्हणजे डिसइंटिग्रेशन पर सेकंड. डिसइंटिग्रेशन पर सेकंड. 1 बॅकविरल इज इक्वल टू 1 DPS. सो युनिट्स फक्त तुम्हाला कन्फ्यूज करायला दिलेत ते, बाकी दोघांचाही मीनिंग सेम आहे. आफ्टर 75 मिनिट्स. डिकम्पोजिशनचा रेट कधी कमी झाला? आफ्टर 75 मिनिट्स. व्हॉट इज द हाफ लाईफ ऑफ अर्गॉन? व्हॉट इज हाफ लाईफ? आधी जिंदगी काय आहे त्याची? अर्गॉन 41 ची. आता तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे हाफ लाईफचा. हाफ लाईफचा फॉर्म्युला काय असतो रे? टी हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन लॅम्डा. पण आपल्याला लॅम्डा दिलाय का? लॅम्डा दिलेला नाहीये. लॅम्डा कॅल्क्युलेट करायला लागणार आहे. लॅम्डा कसा कॅल्क्युलेट करणार? त्याच्यासाठी पण फॉर्म्युला आहे. लॅम्डा इज इक्वल टू 2.303 अपॉन टी log to the base 10 initial amount of nucleus upon remaining amount of nucleus. आणि इनिशियली दिलेत, आफ्टर 75 मिनिट्स जे उरलेत ते पण दिलेत. सो व्यवस्थित बघा, इनिशियली दिलेत म्हणजे n0 दिलेत, आफ्टर 75 म्हणजे हे टाइम दिलाय, आणि आफ्टर 75 मिनिट्स नंतर जे उरेल ते n दिलाय. व्हॅल्यू फक्त पुट करायची आहे. लॅम्डा इज इक्वल टू 2.303 अपॉन 75 मिनिट्स लॉग टू द बेस 10. वरती आहे n0, दॅट इज NO म्हटला तरी चालेल. किती आहे? 575 अपॉन डिनॉमिनेटर मध्ये किती दिलंय? 358. हे सॉल्व्ह करत असताना तुम्हाला लॉगबुकची गरज लागेल. देअरफॉर लॅम्डा इज इक्वल टू 2.303 अपॉन 75. या लॉगला मी असं लिहू शकते का? लॉग टू द बेस 10 575 ब्रॅकेट मध्ये घेते मायनस लॉग ऑफ 358. वी कॅन टेक दिस
राईट. सो लॉगबुक ओपन करा. मी ट्राय केलं की मला स्क्रीनवरती लॉगबुक आणता येईल, पण ते ड्यू टू सम रिझन्स ते झूम होताना इमेज फाटती आणि ते दिसत नाहीये. सो 2.303 अपॉन 75. मी इकडे लॉगबुक ओपन करतेय, तुम्ही तिकडे लॉगबुक ओपन करा. नवनीतचं लॉगबुक परचेस करा सगळ्यात पहिल्यांदा. सो माझ्या बुकमध्ये पेज नंबर 63 ला लॉगॅरिथम्स आहेत. पेज नंबर 62 63 ला मी लॉगबुक ओपन केल्यानंतर लॉग बघणार आहे. कोणाचा लॉग बघायचा आहे? इथे रफ मध्ये सांगते, तुम्हाला दिलाय लॉग 575.0 चा लॉग बघायचा आहे. 575 म्हणजेच 575 चा. आता तुम्ही लॉगबुक मध्ये 57 चा 50 मध्ये आन्सर काय आहे बघा. 57 चा 5 मध्ये दिसत आहेत 7597. 7597. 57 चा 50 मध्ये बघायचं. त्याच्या आधी द्यायचा डेसिमल, आणि डेसिमलच्या आधी किती व्हॅल्यू आहे ते कोण ठरवतं? ते ठरवतं इथं डेसिमलच्या आधी किती व्हॅल्यू आहे. डेसिमलच्या आधी इथे किती डिजिट आहेत? फर्स्ट डिजिट, सेकंड डिजिट, थर्ड डिजिट. 3 - 1 करायचं. 3 - 1 किती येणार? 2. सो डेसिमल आहे 2 पॉइंट. जितके डिजिट आहेत त्याच्यातून 1 मायनस करायचं. 3 डिजिट आहेत, 1 मायनस केलं, 2 पॉइंट मध्ये आन्सर आलं. आय होप तुम्हाला अशा मेथडने लॉग समजतो. सो मी डायरेक्टली लिहून घेते किती आलाय लॉग. 2.7597 मायनस लॉग ऑफ पुढची व्हॅल्यू किती आहे बघा. 358.0 लिहायचं. लॉगबुक ओपन करा. 35 चा 80 मध्ये बघा. 35 चा 8 मध्ये दिसतोय 5539. 0 तर नसतोच. 5539 करेक्ट आहे ना? येस. सो 5539 लिहिलं. आता ह्या डेसिमलच्या आधी किती पॉइंट्स आहेत ते ह्या डेसिमलच्या आधीची व्हॅल्यू ठरवते. डेसिमलच्या आधी किती डिजिट आहेत बघा. फर्स्ट डिजिट, सेकंड डिजिट, थर्ड डिजिट. जेवढे डिजिट आहेत त्यातून 1 मायनस करा. 3 - 1 2. सो आन्सर काय आलं इथे सुद्धा 2.5539. गॉट इट? देन लॅम्डा इज इक्वल टू 2.303 अपॉन 75. दोघांचं सबस्ट्रॅक्शन करता येईल तुम्हाला. येस, डू इट क्विकली. आणि आन्सर मॅच होतोय का चेक करा माझ्यासोबत. आन्सर येणार आहे 0.2058 सबस्ट्रॅक्शन नंतर. आता इथून पुढे कसं सोडवणार? इथून पुढे पण कॅल्क्युलेशन टफ आहे. तर कॅल्क्युलेशन्स इझी कसे करायचे बघा. टेक लॉग ऑन बोथ साइड. इथे काय होईल? लॉग लॅम्डा. इथे काय होईल? लॉग ऑफ 2.303. डिवाइड आहे म्हणून लॉग ऑफ -75. मल्टिप्लिकेशन आहे म्हणून लॉग ऑफ 0.2058. यांचे सगळ्यांचे लॉग काढता येतील. मी आता सांगितले तसे. चला काढूया. लॉग ऑफ इथे बघा कसं फाइंड करणार. 23 चा 03 मध्ये कोणताही डिजिट असू दे त्याचे तुम्हाला 3 तुकडे करायचे. 23 चा 03 मध्ये व्हॅल्यू बघा किती आहे. 23 जायचं 0 मध्ये आणि पुढे 3 मध्ये. 3 मध्ये तर 6 दिसतं. सो दिस इज 36. 2 चा 12 + 1 13. 3623 ही व्हॅल्यू तुम्हाला लॉगबुक मधून आली आणि डेसिमल द्यायचा त्याच्या आधी. याच्या डेसिमलच्या आधी किती डिजिट आहेत? फक्त एकच. डिजिट विचारलं. डिजिट किती आहे? 1. 1 - 1 0. सो आन्सर आलं 0.3623 मायनस लॉग ऑफ 75. 75 चा 00 मध्ये बघायचा. काहीच नाही पुढे म्हणजे 00. 75 चा 00 मध्ये 8751. सो लिहा 8751. त्याच्या आधी डेसिमल द्या. डेसिमलच्या आधी किती व्हॅल्यू हे कोण ठरवतं? 75 पॉइंट पुढे काहीच नाही म्हणजे 0 आहे. डेसिमलच्या इकडे किती डिजिट आहेत रे? 1 डिजिट, 2 डिजिट. 2 - 1 1. सो आन्सर आलं 1 पॉइंट मध्ये. आता समोरचा जो हा लॉग आहे ना, हा काढताना थोडस जपून. कारण जेव्हा लॉगची सुरुवातच 0 पॉइंटनी होते तेव्हा मात्र आपण काय करायचंय ते आधी सांगते बघा. प्लस लॉग ऑफ शिफ्ट करून घ्या डेसिमलला. डेसिमल शिफ्ट केल्यावर काय होईल? 2 ने शिफ्ट करते. 20.58
इंटू 10 टू द पॉवर -2. हे वरचे लॉग झाले असतील आपले तर मी रफ करते. समजलं? 0 पॉइंट मध्ये जेव्हा लॉग येतो ना तेव्हा लॉग चुकण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे 0 पॉइंट मध्ये सॉल्व्ह नाही करायचा. 20.58 इंटू 10 टू पॉवर -2. आता काय येणार, बाकीच्या सगळ्या लॉगच्या व्हॅल्यूज आहेत तशा. 0.3623 त्यातून 1.8751 मायनस करायचे, पण निवांत करू. प्लस लॉग दिस इनटू दिस, लॉग सेपरेट जाईल ना, ह्याच व्हॅल्यूला मी कसं लिहिलंय असं मल्टिप्लाय, तर लॉग आता सेपरेट जाईल दोघांना. लॉग 20.58 लॉग आतमध्ये गेला प्लस लॉग 10 टू द पॉवर -2. नेक्स्ट हे आहे असं लिहा, लास्टला सॉल्व्ह करू एकत्र. -1.8751 प्लस लॉग 20 चा 58 मध्ये बघा क्विकली, 20 चा 5 मध्ये दिसतोय 3118 आणि पुढे दिसतंय 17. सो 3118 प्लस 17 करायला लागणार आहे 3135 आणि इथे दिला डेसिमल. इथे डिजिट किती आहेत, 2. सो 2 - 1 1, सो आला 1.3135 प्लस लॉग ऑफ 10 रेज टू -2. 10 च्या रेज मधली पॉवर पुढे येत असते आणि लॉग 10 चा आन्सर असतं 1. लॉग 10 किती आहे, 1. सो आता हे सगळं तुम्हाला सबस्ट्रॅक्ट करायचं आहे, याला लॉगची गरज नाहीये, क्विकली करा आणि देन आपण आपला आन्सर क्रॉस चेक करूया. 0.3623 मायनस 1.8751 प्लस 1.3135 -2. डू दिस. पहिल्यांदा तुम्ही पहिले दोन सॉल्व्ह करून घ्या. 0.3623 मायनस 1.8751 मी कॅल्सीवर करेन, तुम्ही ओरली करा. किती येतं बघा याचा आन्सर. याचा आन्सर तुमचं -1.5128 आलं पाहिजे आणि याचं 2 मायनस म्हणजेच काय 1.3135 -2. क्रॉस चेक कराल तुम्हाला आन्सर येईल 0.6865. सो -1.5128. फायनल आन्सर आलं -2.1993. ठीक आहे, बट हे आन्सर कोणाचे, लॉग ऑफ लॅम्डा. लॉग ऑफ लॅम्डा, मला लॅम्डा फाइंड करायचा आहे, मला लॅम्डा कॅल्क्युलेट करायचं आहे, तर लॉग या बाजूला येईल. लॉग इज इक्वल टू या बाजूला आला की काय होतो, अँटी लॉग. अँटी लॉग ऑफ व्हॉट, अँटी लॉग ऑफ -2.1993. आता हे लेंदी क्वेश्चन होतोय, मी पुढच्या पेज वरती घेते. लॅम्डा इज इक्वल टू आलाय अँटी लॉग ऑफ काय होता, -2.1993. मायनसचा अँटीलॉग काढण्यासाठी एक ट्रिक आहे, दॅट इज अँटीलॉग ऑफ जी व्हॅल्यू दिली आहे त्याला 2 हिस्सामध्ये ब्रेक करा. -2 आणि इकडे काय उरणार आहे, जरासं लांब लिहितीये फक्त, -0.1993 असू शकतं ना. -2 -0.1993 म्हणजेच ही टर्म आहे, राईट. येस, त्याच्यामध्ये पहिल्यामध्ये -1/2 करायचंय, -1 करायचं आणि दुसऱ्यामध्ये +1 करायचं. काय आहे, हे जे अँटीलॉग काढायचं आलंय ना, मायनस मध्ये अँटीलॉग मला काढता येत नाहीये, तर मला काय करावं लागेल, त्याला पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करावं लागेल. काय केलं, आलेल्या व्हॅल्यूच्या डेसिमलच्या आधीचं -2 लिहिलं आणि डेसिमलच्या नंतरची व्हॅल्यू लिहून घेतली मायनस काहीच नाही, म्हणजे 0.1993. पहिल्या टर्म मध्ये -1/2, दुसऱ्या टर्म मध्ये +1/2. सो नो चेंज केल्यासारख्या. सो मला अँटीलॉग काढायचं कोणाचं आहे आता, अँटीलॉग ऑफ दिस व्हॅल्यू. काय आहे, -2 - 1 इज -3 आणि -0.1993 +1 -0.1993 +1 हे केल्यावर तुम्हाला आन्सर येईल +0.8007 +0.8007. यालाच मी कसं लिहू शकते, अँटीलॉग ऑफ
सॉल्व्ह करत बसायचं नाहीये हे परत -3 वगैरे वगैरे नाही. -3 प्लस हे आलंय याचाच अर्थ हे 3 बार .8007 आहे. -3चा अर्थ काय असतो 3 बार कोणावरती 0.8007. आता तुम्ही तुमचे लॉगबुकचं पेज पलटा. 0.80चं 0 आणि 7 मध्ये बघा. 0.80चं 0 आणि 7 मध्ये 0.80 सापडला. ओके 0 मध्ये सापडला. 7 मध्ये किती आहे 7 मध्ये आहे 10. करेक्ट आहे ना 7 मध्ये किती आहे 10. सो आन्सर आलं 6310 होता 10 ऍड केलं 20 झाला. ठीक आहे पॉइंट कुठे द्यायचा 1 नंतर. आणि 3 बारचं काय महत्व आहे ते सगळी व्हॅल्यू कुठे न्यायची 10च्या पॉवर मध्ये. 0.80चा 07 मध्ये व्हॅल्यू आहे 6320. डेसिमल पॉइंट ऑलवेज 1 नंतर द्यायचा आणि बारचं काय व्हॅल्यू आहे 10 टू पॉवर -3. सो ही आहे तुमची फायनल आलेली लॅम्डाची व्हॅल्यू. पण आपल्याला लॅम्डा नाही टी हाफ काढायचंय. टी हाफ इज 0.693 अपॉन लॅम्डा. देअरफॉर टी हाफ काढण्यासाठी 0.693 लॅम्डाची व्हॅल्यू किती आहे बघा 6.320 इंटू 10 ची पॉवर जी आहे ती मी वरती नेऊन ठेवते. परत हे सॉल्व्ह करायला तुम्हाला लॉग कॅल्क्युलेशन करायला लागणार आहे. पण मी आधीच वरची व्हॅल्यू काय करते 1 ने शिफ्ट करते कारण तुम्हाला माहितीये 0 पॉइंट मध्ये कॅल्क्युलेशन करायचे नाहीत. लेट अस टेक इन 2 पॉइंट्स. 69.3 असं केलं तर 10 ची पॉवर कितीने शिफ्ट होते -2 ने. होल डिवायडेड बाय 6.320 इथे किती होतं वरती 10 ची पॉवर 3. सो आता काय करणार तुम्ही लॉग ऑफ टी हाफ taking log on both side. Log of t half is equal to log of 69.3 plus can I say log of 10 raised to 3 into 10 raised to -2 10 minus log of 6.320. next log 69 चा 3 मध्ये परत लॉग ओपन करा. 69 बघा कुठे 69 चा 3 मध्ये येणार आहे 8407. डेसिमलच्या आधी 2 डिजिट आहेत सो 1 पॉइंट. लॉग 10 चं मगाशी आन्सर सांगितलंय 1. 0.63 चा 20 मध्ये किती येणार आहे बघा. सॉरी 63 चा 20 मध्ये 2 मध्ये 8007 2 मध्ये 1 आहे सो 8008. आणि 6 पॉइंट म्हणजे पॉइंटच्या आधी किती डिजिट आहेत एक डिजिट असेल तर 1 - 1 0. हे आला आन्सर. आता हे सॉल्व्ह करा. 1.8407 प्लस 1 मायनस 0.8008. आन्सर इज 2.0399. पण हे आन्सर कोणाचं आहे हे आन्सर आहे लॉग ऑफ टी हाफ. टी हाफचं व्हॅल्यू मला इथून भेटली असती पण हे कॉम्प्लिकेटेड आहे मग लॉगनी सॉल्व्ह केलं. सो हे आलं टी हाफ. टी हाफ कसं काढणार आहे आपण टी हाफ इज इक्वल टू अँटी लॉग ऑफ 2.0399. आता इथे अँटीलॉग मी इझिली काढू शकते कारण व्हॅल्यू माझी निगेटिव्ह नाहीये. 0.03 चा 99 मध्ये बघा. पान पलटा. 0.3 चा 0 मध्ये 1072 99. 0.03 चा 99 मध्ये ओके 9 मध्ये व्हॅल्यू आहे 1094. अजून 2 वाढवले त्याच्यामध्ये 1096. ओके आणि डेसिमल किती आहे हा काय सांगितलं डेसिमल कुठेही असू दे कधी द्यायचा 1 पॉइंट नंतर. डेसिमल कुठेही असू दे कधी द्यायचा 1 पॉइंट नंतर. आणि ही जी समोरची व्हॅल्यू आहे ती त्याच्या पॉवर मध्ये ठेवायची असते. इथं पॉझिटिव्ह आहे म्हणून +2 इथे निगेटिव्ह होतं म्हणून -3. सो हाफ लाईफ आली आपली 1.096 इंटू 10 टू पॉवर 2 मिनिट कारण 75 मिनिट्स पासून चालू केलेलं. हाफ लाईफ पॉवर शिफ्ट करा किती होईल ते 109.6 मिनिट. 109.6 मिनिट. ओके कॅल्क्युलेशन्स लेंदी आहेत याला शॉर्टकट नाही आहे. तुम्हाला इतकं सगळं हे करायला लागणार आहे. देन फायनली यू आर गोइंग टू गेट द आन्सर. समजलं. खरं तर लॉगनी फार सिंपल होतं आणि ऍक्युरेट आन्सर येतो.
फक्त आता लॉग कसा काढायचा, अँटी लॉग कसा काढायचा याची प्रॅक्टिस झाली पाहिजे. प्रॉब्लेम नंबर 1 मिनिमम 3 टाइम्स सॉल्व्ह करा. मिनिमम 3 टाइम्स याला सॉल्व्ह करताय. ठीक आहे. आता मी नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह नाही करणार आहे. मी नेक्स्ट क्वेश्चन मध्ये फक्त तुम्हाला काय करायचंय ते सांगणार आहे. लिहून घ्या प्रॉब्लेम नंबर 2. प्रॉब्लेम नंबर 2. द हाफ लाईफ ऑफ P32 डायरेक्टली गिवन लिहितीये. टी हाफ किती दिलाय 14.26 डी म्हणजे डेज मध्ये दिलाय. व्हॉट पर्सेंटेज ऑफ P32 सॅम्पल विल रिमेन. रिमेनिंग अमाउंट कशाने दाखवतात n इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. किती उरेल आफ्टर 40 डेज. टाइम किती दिलाय 40 दिवसानंतर n किती उरेल. ठीक आहे. आणि तुम्हाला काय सांगितलं कोणता कॉम्प्लेक्स आहे तो P32 नावाचा कॉम्प्लेक्स आहे ज्याची हाफ लाईफ आहे 14.26 डेज. पेज नंबर 196 वर क्वेश्चन आहे. रिमेनिंग अमाउंट n किती असेल 40 दिवसांनंतर. ठीक आहे. सो आपल्याला हाफ लाईफ कशासाठी दिली असेल रे लॅम्डा काढण्यासाठी 0.693 अपॉन लॅम्डा. देअरफॉर लॅम्डा इज इक्वल टू 0.693 अपॉन हाफ लाईफ किती आहे 14.26 डेज. तुम्ही आन्सर डेज मध्ये सुद्धा ठेवू शकताय, मिनिट मध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकताय. डेज मध्ये ठेवा. हे कसं सॉल्व्ह करणार तुम्ही. हे सॉल्व्ह करताना लॉग ऑफ 0.693 पण 693 पॉइंट मध्ये 0 पॉइंट मध्ये लॉग काढायचा का नाही काढायचा. सो डेसिमल आधीच शिफ्ट करून घेते. कसं दिसणार ते 69.3 इंटू 10 टू पावर मायनस 2 होल डिवायडेड बाय 14.26. हे कसं सॉल्व्ह करणार तुम्ही टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. लॉग ऑफ लॅम्डा इज इक्वल टू लॉग ऑफ 69.3 परत प्लस लॉग ऑफ 10 रेज टू मायनस 2 मायनस लॉग ऑफ 14.26. मल्टिप्लिकेशन असेल तर ऍड, डिव्हिजन असेल तर मायनस. याचे जेव्हा तुम्ही सगळ्या व्हॅल्यूज फाइंड कराल 0.69.3 सतत काढू नका. बघा आत्ताच कुठेतरी काढलाय 69.3 1.8407 1.8407. ही -2 पुढे येईल. लॉग 10 चा आन्सर असतं 1. काढायला काय लागणार फक्त 14 चा 26 मध्ये. चला काढूया 14 चा 2 आणि 6 मध्ये किती दिसतोय 18 दिसतोय. सो 1523 प्लस 18 आन्सर येणार आहे 1541. दॅट इज इक्वल टू सॉल्व्ह करा 1.8407 मायनस 2 मायनस इथं आन्सर काय आलेलं 1541. डेसिमल ठरवूया चला. पॉइंट डेसिमल किती 2 डिजिट 1. सो किती मायनस होणार आहे आलेल्या आन्सर मधून 1.1541. आन्सर आलं -1.3134. पण हे कोणाचं आहे लॉग ऑफ लॅम्डा. लॅम्डा काढायचं असेल तर आलेल्या आन्सरचा काय घ्यायला पाहिजे अँटीलॉग. अँटीलॉग मायनस मध्ये आपण काढू शकतो का तर नाही काढू शकत. मग काय करायचं त्याच्यासाठी हिंट दिली आहे. अँटीलॉग ऑफ -1 ला सेपरेट लिहायचं आणि -0.3134 ला सेपरेट लिहिलं. त्याच्यानंतर पहिल्या टर्म मध्ये प्लस का मायनस पहिल्यांदा काय करायचं -1 आणि नंतर काय करायचं +1 म्हणजे काही चेंज न केल्यासारख्या. सो अँटीलॉग ऑफ मायनस किती येणार -2 आणि हे किती येणार आहे बघा 1 - 0.3134. दॅट विल गिव्ह मी +0.6866. आता अँटीलॉग काढा या व्हॅल्यूचा. अँटीलॉग ऑफ हे किती येणार आहे सॉल्व्ह करत बसायचं नाही. -2 म्हणजे काय असतं 2 बार 0.6866. सो अँटीलॉग ऑफ 2 बार 0.6866. अँटीलॉग कुठून पुढे बघतात पॉइंट पासून पुढे. 0.68 चा 66 मध्ये बघा. 0.68 चा 6 मध्ये दिसतोय 4853. 6 मध्ये दिसतोय 7. सो 4859. लॅम्डा इज इक्वल टू 4859. डेसिमल कधी द्यायचा 1 नंतर आणि जो काही बार आहे वरती तो कसा जाईल पॉवर मध्ये. सो लॅम्डाची व्हॅल्यू आली आहे ही.
दिस इज हाउ लॅम्डा इज कॅल्क्युलेटेड आफ्टर सो मच बिग कॅल्क्युलेशन. ठीक आहे. सो लॅम्डा आला आता आपल्याकडे आणि नाव वी नो टाइम इज इक्वल टू 2.303 अपॉन लॅम्डा लॉग ऑफ काय ड्रॉ करायचं आपल्याला n अपॉन n0 सॉरी n0 अपॉन n असतो. ठीक आहे. ओके चलो आफ्टर दॅट मला काय विचारलं त्यांनी व्हॉट पर्सेंटेज ऑफ P2 विल रिमेन आफ्टर 40 डेज. दॅट इज मला टाइम दिलाय 40 डेज 2.303 लॅम्डा किती आहे आताच काढला 4.859 इंटू 10 टू पावर -2 लॉग टू द बेस 10. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन दिलंय का नाही तुम्ही 100 मानायचं 100% आणि रिमेनिंग अमाऊंट किती आहे ते आपल्याला काढायचंय. रिमेनिंग अमाऊंट किती आहे ते आपल्याला काढायचंय. आपण एक काम करू लॉग 100 अपॉन n ला एका ठिकाणी राहू दे बाकी सगळ्या टर्म्स एकत्र करा 40 इंटू 4.859 इंटू 10 टू पावर -2 डेसिमल शिफ्ट करा 0.04859 हे आन्सर येईल 0.04859. त्याच्यानंतर 2.303 काय होईल डिवाइडला येईल. हे तुम्हाला आधी सॉल्व्ह करून घ्यावं लागेल. परत हे सॉल्व्ह करण्यासाठी काय करणार तुम्ही 40 इंटू 0.04 तर आरामात कराल. सिंपल कॅल्क्युलेशन आहे हे आरामात करू शकताय इतकं. तर हे बॅक साईडला करून घ्या. त्याचा आन्सर येणार आहे तुम्हाला 1.9436 होल डिवायडेड बाय काय आहे 2.303 लॉग ऑफ 100 अपॉन n. मी नेक्स्ट पेज वरती घेतीये लॉग ऑफ 100 अपॉन n इज इक्वल टू 1.9436 अपॉन 2.303 अपॉन 2.303. आता मला हे कॅल्क्युलेशन्स करता येत नाहीये. मी काय करणार टेकिंग लॉग ऑन बोथ साइड लॉग ऑफ 100 अपॉन n इकडच्या व्हॅल्यूला लॉग घेतला तसंच इकडच्या व्हॅल्यूला लॉग घ्या लॉग ऑफ 19436 मायनस लॉग ऑफ 2.303 हे सॉल्व्ह करायचं. जे आन्सर येईल तुमचं मी आता लॉग तुम्हाला काढून नाही दाखवणार डायरेक्टली लॉग लिहिणार आहे मी तिथे. किती लॉग येणार आहे याचा 0.2886 येईल मायनस लॉग ऑफ 2.303 येणार आहे 0.3622. हे आन्सर सॉल्व्ह करा 0.2886 मायनस 0.3622 यू विल गेट मायनस 0.0736. आलेलं आन्सर काही असू दे ते आपलं फायनल आन्सर नाहीये. मला काय काढायचं आहे लॉग ऑफ 100 अपॉन n. मॅम दुसरा लॉग कुठे गेला तो याच्या बाहेर आहे. तो लॉग काय होईल या बाजूला येईल लॉग ऑफ 100 अपॉन n. लॉग या बाजूला आल्यावरती काय होत असतो अँटी लॉग. पण अँटी लॉग मायनसच्या टर्म्स मध्ये काढता येतं का मला नाही. त्याच्यासाठी मी तुम्हाला हिंट सांगितलीये. हिंट काय आहे अँटी लॉग ऑफ काय करायचं मायनस 0 पॉइंट म्हणजेच काय -0 आणि इकडे काय लिहिणार मायनस 0.0736 याच्यामधून -1 याच्यामध्ये +1 थोडस लांब लांब लिहिलंय फक्त बाकी काही नाही. अँटी लॉग -0 -1 आणि हे किती येणार आहे 1 मायनस 0.0736 0.9264 प्लस मध्ये 0.9264. इकडची व्हॅल्यू ऑलवेज प्लस येते पहिली व्हॅल्यू ऑलवेज मायनस येते. सो लॉग ऑफ 100 अपॉन n इज इक्वल टू अँटी लॉग ऑफ कोणाचा अँटी लॉग आहे तो सॉल्व्ह करत बसायचं नाही ते 1 बार .9264 आहे. सो अँटी लॉग कशाचा काढणार आहे तुम्ही 0.92 चा 64 मध्ये पान पलटा अँटी लॉगचं पान काढा 0.92 चा 64 मध्ये 6 मध्ये दिसतोय 8433 4 मध्ये दिसतोय 8 8433 प्लस 8 8441
डेसिमल 1 नंतर आणि जे बारला आहे ते कुठे जात असतं पॉवर मध्ये. हे आन्सर आहे लॉग ऑफ 100 अपॉन एन. लॉग ऑफ 100 अपॉन एन. सो 100 अपॉन एन चा आन्सर काय असणार आहे? आलेल्या व्हॅल्यूचा परत अँटीलॉग. हा लॉग इकडे आला, अँटीलॉग ऑफ 8.411 इंटू 10 टू पॉवर -1. आता दॅट इज इक्वल टू काय आन्सर येणार आहे बघा? अँटीलॉग ऑफ हे पॉवर नको आहे मला, पॉवर नको आहे तर माझा आन्सर कसं येणार? 0.8 डेसिमल शिफ्ट होईल ना, 8441. सो याचा अँटीलॉग आता आपण काढू शकतो. अँटीलॉग 0.84 चा 41 मध्ये बघा किती येतोय? 0.84 चा 41 मध्ये 4 मध्ये दिसतोय 6982 आणि 1 मध्ये दिसतोय +2 6984. 6984 डेसिमल कुठे? 1 नंतर. आणि पॉवर किती? जे समोर आहे 10⁻0. एनी नंबर रेस टू 0 इज 1. सो सॉरी, अँटीलॉग काढला ना मी. सो आता अँटीलॉग लिहायची गरज नाही. हा त्याचा अँटीलॉग आला, हा त्याचा अँटीलॉग आला. सो 100 अपॉन एन चा आन्सर आहे दिस. देअरफॉर एन इज इक्वल टू एन इकडे आलं, आन्सर काय आलं? 100 अपॉन 0.6984. आता हे परत सॉल्व्ह करायला पाहिजे. 1/7 करा डायरेक्ट. 6/9 आहे ना. 100 म्हणजे काय? 10⁻². आणि 1/6.9 आहे. 6.9 ला तुम्ही 7 कन्सिडर करा. 1 डिवायडेड बाय 7. सो आन्सर येणार आहे 0.71 0.1428 इंटू 10 टू पॉवर 2. सो एन इज इक्वल टू डेसिमल शिफ्ट करा 14.28. आन्सर कशामध्ये येते? काय आहे? अमाऊंट आहे. सो 14.28% असणार आहे ते, कारण 100 पासून सुरुवात केलेली ना तुम्ही. कन्सिडर इनिशियली 100 आहे. सो रिमेनिंग किती आहे? 14.28. आयदर नो युनिट अदरवाइज पर्सेंटेज. मी इथं अप्रॉक्सिमेशन केलं म्हणून माझा आन्सर जवळपास गेलाय. पण हे जर मी 6.9 ला 7 कन्सिडर केलं नसतं, डायरेक्ट 6.9 कन्सिडर करून सॉल्व्ह केलं असतं, तर 0.1449 असं काहीतरी आन्सर आलं असतं इथे. मी या 6.9 ला काय कन्सिडर केलंय? 7. अप्रॉक्सिमेटली मी माझा डिनॉमिनेटर वाढवला. सो माझा आन्सर काय आलं? कमी आलं. सो 14.28 पेक्षा ओरिजिनल आन्सर जास्त आहे. सो बघा, दिस इज हाऊ यू हॅव टू कॅल्क्युलेट. ठीक आहे. अजून 2 क्वेश्चन्स आहेत. आता क्वेश्चन फॉर्म्युला वापरतोय आपण, तुम्ही पण वापरू शकताय. कशातून काय काढायचंय हे तुम्हाला समजतंय. पण लॉग कॅल्क्युलेशन्स मी कितीही शिकवले तरी तुम्ही प्रॅक्टिस केल्याशिवाय ते होणार नाहीये. सो 2 न्यूमेरिकल मी सॉल्व्ह करून दिले, उरलेले 2 तुम्ही सॉल्व्ह करताय. ठीक आहे. मी अर्थ सांगून जाते फक्त जाता जाता. प्रॉब्लेम नंबर 3. प्रॉब्लेम नंबर 3. हाफ लाईफ ऑफ Cl34. Cl34 नावाचा आयसोटोप आहे. त्याची हाफ लाईफ दिली आहे 1.53 सेकंड्स. हाऊ लॉंग विल इट टेक फॉर 99.9% ऑफ सॅम्पल टू डीके? किती डीके करणार आहे? समजा इनिशियली सॅम्पल आहे तुमचा 100%. 99.99% डीके झाला म्हणजे उरला किती रे? 100 होता, 99.9% डीके झाला, उरेल किती? 0.1. 0.1% उरलाय. हे होण्यासाठी किती टाइम लागेल ते तुम्हाला विचारलंय. समजलं क्वेश्चन? क्वेश्चन साठी पेज नंबर 196 ओपन करा. Cl34 आयसोटोपची हाफ लाईफ दिली आहे. हाफ लाईफ कशासाठी दिली असणार आहे? इन ऑर्डर टू कॅल्क्युलेट लॅम्डा. ह्याच्यातून लॅम्डा कॅल्क्युलेट करा आणि इकडे पुट करा. लॅम्डा इज इक्वल टू 2.303/t log टू द बेस 10 n0 अपॉन n. मेन म्हणजे हे समजलं पाहिजे n0 काय आहे आणि n काय आहे. 99.9% डीके झाला म्हणजे उरला 0.1. होता किती? 100. होता किती? 100. सो लॉग ऑफ इथे काय येणार? 2.303 अपॉन लॅम्डा. काढायचं काय आहे? टी. लॅम्डा कुठून काढणार आहे? वरच्या इक्वेशन मधून. सो ही व्हॅल्यू माझ्याकडे असणार आहे. डेसिमल शिफ्ट केला 1 नी, वरती काय झालं? 1000. 1000 लाच मी काय लिहू शकते? 10⁻3. 10⁻3. सो 2.303 अपॉन लॅम्डा. हे तितकं लेंदी नसणार आहे.
3 कुठे आला, पुढे आला, log 10 चा आन्सर काय असतं 1. लॅम्डाची व्हॅल्यू तुम्हाला मी डायरेक्ट बघून सांगते, लॅम्डाची व्हॅल्यू आले 0.453. पण तुम्ही ते लॉगनी काढाल, लॉगनी काढाल. हा 0.453. सो आता तुम्ही हे 3 ने डिवाइड करा. 3 1 चा 3 किती येणार 2.303 अपॉन 0.3 चा 3, 3 5 चा 15, 3 1 चा 3. इथं एक लॉग कॅल्क्युलेशन करायचं, तुम्हाला टाइम भेटेल आणि टाइम येणार आहे 15.25 सेकंड्स. का स्टार्टिंग सेकंड पासून केली आहे, सो एंडिंग पण सेकंड. सो क्वेश्चनचा अर्थ समजतोय, काय काढायचंय हे समजतंय, पण लॉग कॅल्क्युलेशन्स टोटली तुमच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. सो हे 3 क्वेश्चन पिटपॅट परफेक्ट करताय. जर तुम्हाला हे 3 पिटपॅट जमले तरच क्वेश्चन नंबर 4 ला जा, नाहीतर क्वेश्चन नंबर 4 ला जाऊ नका. सो नेक्स्ट अँड लास्ट पॉइंट ऑफ टुडेज लेक्चर, युनिट्स ऑफ रेडिओ ऍक्टिव्हिटी. युनिट्स मी आता जस्ट क्वेश्चन मधून थोडेफार सांगितले तुम्हाला. खरं तर युनिट ऑफ रेडिओ ऍक्टिव्हिटी आहे क्युरी. क्युरी मॅरी क्युरीच्या नावावरती दिलेलं आहे ते, आणि त्याचा सिम्बॉल आहे CI, क्युरी. मग मगाशी तर मॅम तुम्ही डीपीएस म्हणाला, डिसइंटिग्रेशन पर सेकंड, आणि बॅकवेरिल पण म्हणाला, आणि दोघांमधलं रिलेशन दिलेलं की 1 बॅकवेरिल इज इक्वल टू 1 डीपीएस, म्हणजे ते दोन काही वेगळे नाहीये. एक्झॅक्टली ते दोन काही वेगळे नाहीये, पण क्युरी आणि डीपीएस मध्ये फरक आहे. 1 क्युरी इज इक्वल टू 3.7 इंटू 10 टू पावर 10 डीपीएस. हे क्युरी आणि डीपीएस मधलं रिलेशन आहे. ठीक आहे. 1 क्युरी इज इक्वल टू 3.7 इंटू 10 टू पावर 10 डीपीएस, म्हणजेच काय 3.7 इंटू 10 टू पावर 10 बॅकवेरिल BQ. ठीक आहे. ओके. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण अल्फा, बीटा आणि गॅमा रेडिएशन्स बद्दल शिकू. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट लेक्चर, म्हणून मी रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये शिकवलं. फॉर एव्हर तुमच्याकडे राहील. लॉग कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित करा. मीट यू इन नेक्स्ट सेशन. टिल देन, थँक यू सो मच.